सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य नीलमताई गोरे, काळेंचं काय उत्तर असेल तर लिहून पाठवा त्यांना. हां नाही बोलत काळेंचं उत्तर लिहून पाठवा. सन्मान्य सदस्य नीलमताई गोरेनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर श्रीमती उमा खापरे, श्रीमती मनीषाताई कायंदे, डॉक्टर प्रज्ञा सातव, माधवी नाईक घेऊया ना. आणि सर्वच सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जे काय नियम 97 द्वारे या ठिकाणी PCPNDT ॲक्टच्या एकूणच कामकाजाबद्दलची गंभीर अशा पद्धतीची चर्चा केली आणि त्या चर्चेतून काही चांगल्या गोष्टींच्या बद्दलची अपेक्षासुद्धा सरकारकडून व्यक्त केली. खरं तर 9:15 वाजलेत. मला असं वाटत होतं की ताईंचा प्रश्न एकदा होतोय की नाही आपण जावं, परंतु ताईच नाही तर सगळेच लोक इथं ज्या पद्धतीनं बोलतात त्यातूनच या प्रश्नाचं गांभीर्य कळते असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपण सगळ्यांनी सांगितलेले सगळे मुद्दे आणि त्या मुद्द्यांबरोबर सरकारच्या वतीने घेण्यात येणारी भूमिकासुद्धा तशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी पुढे नेली तरच हा प्रश्न अगदी चांगल्या पद्धतीने सुटणार आहे. विशेषतः मी सांगतो की आता इथं प्रत्येकानं मांडलेले म्हणजे उमाताई खापरेंनी मांडलेल्या अंगणवाडी ताईंना या ठिकाणी आपण अलर्टनेस करण्यासंदर्भात सांगितलं आहे. सोनोग्राफी मशीनचे उत्पादकांची माहिती घेणं. सन्मान्य भावनाताईंनी सांगितलं आहे की 1 लाखाचं बक्षीस आणि डिकॉय केसेस ऑलरेडी हा निर्णय आपण घेतला आहे. मी मंत्री झाल्यानंतर जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामधला पहिल्यांदा 10,000 रुपये होते, आपण 1 लाख रुपये केला आणि ते 1 लाख रुपये करून त्याचा अवेअरनेस सुद्धा केलेला आहे. पण हे मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टींकडे खूपच दुर्लक्ष होतं. त्यामुळे हा घेतलेला निर्णय. फक्त प्रश्न काय की आपण जसं मगाशी बच्चूभाऊ किंवा आणखीन कोणी सांगितलं की प्रत्यक्ष अंमलबजावणी ज्यांनी करायची आहे त्यांनी जर काय त्याच्यामध्ये काम नाही केलं तर मग आपण किती जरी निर्णय घेतले तरी त्याचा उपयोग नाही. त्यामुळे कदाचित याची अजून सुद्धा प्रसिद्धी अपेक्षित व्हायला नाही. सन्मान्य माधवी नाईक यांनी PCPNDT ॲक्टमधील तरतुदीनुसार अप्रोप्रिएट अथॉरिटी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना दाखल करण्यात येते त्या संदर्भात पोलिसांची मदत घेण्याबद्दल विचारलेलं आहे. सन्मान्य काळे सरांनी या ठिकाणी डॉक्टर का सापडत नाहीत, फरार कसे होत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा विचारलं. मशीन सील न करता जप्त करावी याच्याबद्दल सुद्धा सांगितले. म्हणजे सगळ्याच सन्माननीय सदस्यांचा जो काय विषय आहे किंवा त्या एकूण तुमच्या सगळ्या प्रश्नांचा जो काय रोख आहे तो कारवाई कडक झाली पाहिजे. हा एकूणच सगळा चाललेला कामकाज आहे त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मुलींचा एकूणच जो काही घटणारा जन्मदर आहे त्याच्यावरती खूप गांभीर्यानं सरकारनं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीची भावना या सगळ्या नियम 97च्या एकूणच आपल्या सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून आहे. मी आपल्याला सांगतो की सरकारच्या वतीनं ज्या ज्या काही एकूण निर्णय घेतलेत त्या निर्णयांची सातत्यानं त्याची पाठलाग करतोय आपण. 3 कमिट्या आपल्याकडे आहेत की ज्या 3 कमिट्यांच्यामध्ये मध्यंतरी या 3 कमिट्यांची मुदत संपली तरी सुद्धा काम झालं नव्हतं. त्या 3 कमिट्या की ज्या कमिट्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सुद्धा या कमिट्यांची आपण नवीन कमिट्या नेमल्या, जिल्हा स्तरावरच्या कमिट्या नेमल्या. जिल्हा स्तरावरच्या कमिट्या नेमल्यानंतर परत त्या जिल्हा स्तरावरच्या कमिट्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रभावीपणाने या सगळ्या एकूणच कामकाजाला गती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या कमिट्यांच्या माध्यमातून आपण राज्य तपासणी आणि सहनियंत्रण समिती 2021ला त्याची मुदत संपली होती. आपण 4/5/2026च्या बैठकीमध्ये त्याचा GR निर्देशित केला. राज्य सल्लागार समिती जी होती 8/5/2026ला 24ला त्याची मुदत संपली होती. राज्य परिवक्षकीय मंडळ जे होतं ते 24/3/2024ला त्याची मुदत संपली होती. 10/9/2025ला या नवीन अधिसूचनेद्वारे ती सुद्धा कमिटी आपण कार्यान्वित केली आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपलं काम प्रभावीपणानं करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे त्यातला एकच महत्त्वाचा भाग आहे की या सगळ्यामध्ये आरोपी लगेच सुटतोय आणि आरोपी लगेच सुटल्यामुळं परत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो सातत्यानं पुढे जातोय. काय होत नाही अशी भीती त्याची तयार झाली आणि मागच्या वेळेला सुद्धा खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये याच्यावरती जवळजवळ अर्धा पाऊण तास चर्चा झाली होती आणि मकोका लावावा अशा पद्धतीची मागणी केली होती. मकोका लावण्यासंदर्भात त्याच्या संदर्भात आम्ही लॉ अँड ज्युडिशरीच्या विषयावर त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमेत बैठक घेतली. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलं. त्यांची संमती घेऊन आपण 2 बैठका पूर्ण झालेत. आता हा कायदा करून मकोका सुद्धा लावण्याबद्दलची पुढच्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीत येईल अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न चाललेत आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढे जातोय. आता हे सगळे करत असताना मेडिकल काउन्सिलद्वारे सुद्धा स्वतः मी त्या मेडिकल काउन्सिलचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना स्वतः बोलून घेतलं. हाऊसमधलं आपल्या सगळ्यांचं जे ओपिनियन आहे ते सांगितलं आणि या सगळ्या लोकांचे जे प्रस्ताव होते नोंदणी निलंबन आणि नोंदणीतून नाव काढण्याचे रेकॉर्ड ब्रेक काम जर कधी झालं असेल तर आपण अगदी प्रभावीपणाने केल्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. या सगळ्यांबरोबर आपण या ठिकाणी आपल्याला आशाताई आणि अंगणवाडी सेविकांचा एकूण सहभाग सुद्धा याच्यात वाढवला पाहिजे.
विभाग कुठला हे महत्त्वाचं नाही, परंतु या सगळ्यांचा दररोज संपर्क हा आपल्या सगळ्या महिला भगिनीशी असतो आणि त्यामुळे त्यांना माहिती असते की बाबा नेमका अशा पद्धतीच्या केसेसमध्ये योग्य पद्धतीचं काउन्सिलिंग काय करायला पाहिजे आणि चुकीची गोष्ट होत असेल तर ती निदर्शनास सुद्धा आणून द्यायला पाहिजे. त्यासाठी आमच्या यंत्रणेला आम्ही सूचना देतो आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्यांसाठीचा प्रबोधनाचं एक काम आम्ही जबाबदारीनं पूर्ण करण्यासाठी एका बाजूला महिला बालकल्याण विभाग आणि दुसऱ्या बाजूला आमच्या विभागाच्या वतीनं या संपूर्ण एक कामकाजाचं टाईम टेबल तयार करून वर्किंग आम्ही वाढवतो. या सगळ्या हे वाढवत असताना आता एका बाजूला मकोका पण लावायचा निर्णय घेतोय, दुसऱ्या बाजूला या कायद्यातली सुद्धा जी शिथिलता आहे ती शिथिलता अजून आपल्याला थोडासा त्याचं गांभीर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मकोका हा एक भाग वेगळा झाला, परंतु अजूनही या कायद्यामधला एकूण जो काही सगळा लॅक्यून आहे तो सुद्धा जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची गती वाढवता येणार नाही. त्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा प्रयत्न आम्ही करतोय की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्याला अपेक्षित असणारं जे काम आहे ते आम्ही अधिक गतीनं करण्यासाठी पुढे जाऊ. मी आपल्याला सांगतो की आता इथं सुद्धा आमच्या चित्राताईंनी सांगितले की रिअल टाईम मॉनिटरिंगसाठीचं पोर्टल असेल, बक्षीस आणि डिकॉयबद्दल तर मी आपल्याला बोललोच की ज्याच्या माध्यमातून आपण हे काम प्रभावीपणानं करण्यासाठी पुढे निघालोय. खालच्या सभागृहामध्ये आठवड्याभरापूर्वीच एक प्रश्न आला होता आणि त्या दिवशीच आपण एक टास्क फोर्स नेमण्यासाठीची आपण घोषणा केली होती. टास्क फोर्स कमिटी आमची पुण्यात बसेल आणि पुण्यातून संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळीकडे त्याचं मॉनिटरिंग करेल. पण त्याच्यामध्ये दुरुस्ती फक्त मी आता करेन आपल्या सगळ्यांच्या संमतीनं की त्या टास्क फोर्स समितीवरती मॉनिटरिंगसाठी एक आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेतल्या विशेषतः महिला सदस्य यांची मॉनिटरिंग कमिटी जर आम्ही नेमली आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सुद्धा त्याचा जर रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. आपण समजा एखाद्या जिल्ह्यात गेलात आणि तिथं समितीच्या सदस्य म्हणून समितीचे अध्यक्ष म्हणून जर का रिव्ह्यू घेतला तर हे काम प्रभावीपणानं होईल. जोपर्यंत लोकप्रतिनिधी प्रभावीपणानं या सगळ्या कामकाजाबद्दल अतिशय आग्रही राहणार नाहीत तोपर्यंत हे काम कागदावरती राहील. आम्ही निर्णय खूप घेऊन त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही. मी मागच्या एक महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रातल्या एकूण आरोग्याच्या विभागाला गतिमान करण्यासाठी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये तिथल्या आमदार महोदय असतील, तिथले विधान परिषदेचे सदस्य असतील, तिथले लोकसभेचे सदस्य असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं विधानसभा मतदारसंघ निहाय आपण कमिटी केलीत की तिथल्या सगळ्या कामकाजाचा रिव्ह्यू त्यांनी घ्यावा. मला असं वाटतं की तेवढ्याच गांभीर्यानं राज्यस्तरीय जो आमचा टास्क फोर्स असेल त्या टास्क फोर्सवरती सुद्धा या पद्धतीनं विधानसभा आणि विधान परिषदेतल्या जबाबदार अशा पद्धतीच्या आमच्या सन्मान्य आमदार आणि महोदयांचा जर का आम्ही समावेश केला आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली, त्यांच्यावर अधिकार दिले, तुमच्या सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पुढे गेलो तर बघता बघता हे काम आता जे आम्ही करतोय त्याच्यापेक्षा शतपटीने ते वाढेल आणि तरच ह्या गोष्टी अधिक प्रभावीपणे आपण करू शकतोय. अवेअरनेस चालू आहे, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आम्ही सगळे देतोय, डिकॉयचे बक्षीस देतोय, पण त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांचा जो काही एकूण ओव्हरऑल त्याच्यावरचं मॉनिटरिंग आहे ते वाढायसाठी आपण तशा पद्धतीची कमिटीसुद्धा आम्ही करू. उद्देश इतकाच आहे की ज्या पद्धतीने एकूण सगळा घटनाक्रम आहे, आपण मगाशी निलमताईंनी सुद्धा 3, 4, 5 जिल्ह्यातला उल्लेख केला, पण 4-5 जिल्ह्यापुरता हा विषय मर्यादित नाही. अजून सुद्धा गरजेपेक्षा जास्त असणारा माणसांच्या मनामधला अंधश्रद्धेचा भाग म्हणूया, अजून सुद्धा मुलासाठी असणारा आग्रह. आता आपण कुठे निघालोय ना अजून सुद्धा आपण विचार काय करतोय हा भाग जर बघितला तर एका मुलीवरती ऑपरेशन करून अनेक कुटुंबाने अनेक मोठमोठ्या लोकांनी सुद्धा आदर्श निर्माण केला आहे. पण दुसऱ्या बाजूला या सगळ्यांपेक्षा सुद्धा आपण काय करतोय याचं भान नाही. पोर्टेबल मशीन ज्याचा आपण उल्लेख करतोय त्या पोर्टेबल चायनीज मशीन आहे, ते अधिकृतरित्या कुठंच नाही, पण दुर्दैवानं त्याचा वापर करताना आपल्याच कुटुंबातल्या आपल्या अतिशय जबाबदार माणसावरती किती अन्याय करतोय याचंही भान न ठेवता ज्या पद्धतीने विकृत आम्ही सगळेजण वागतोय त्या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा गंभीरपणानं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्या सगळ्यासाठी टास्क फोर्समध्ये आपण सगळेजण झालो आणि बघता बघता महाराष्ट्रात आपण महाराष्ट्र पिंजून काढालो तर तुम्हा सगळ्या मंडळींच्या समवेत हे काम प्रभावीपणानं आम्ही करू आणि त्यासाठी आपण पुढे जाऊया. विशेषतः त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की आपण जे औषधं देतोय या औषधं जी आपण देतोय त्या औषधांच्या मध्ये सुद्धा आपल्याला फार्मासिस्ट जो औषध देतोय त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण या गोळ्याने औषधं अशा पद्धतीनं सहज बाजारात जर उपलब्ध होत असतील विदाऊट रेफरन्स आणि डॉक्टरांच्या सूचनेशिवाय होत असतील तर तो सुद्धा विषय गंभीर आहे. याच्यापूर्वी मॉनिटरिंग होत नव्हतं, पण आता मात्र या सगळ्या गोष्टींवरती मॉनिटरिंग आपण करणार आहोत आणि त्या सगळ्या एकूण गंभीर घटनांच्या म्हणजे एकूण सगळ्या गंभीर कारवाईंच्यामुळे निश्चितपणानं अपेक्षित असणारं आपल्याला जे काही या PCPNDT कामचं प्रभावीपणानं अंमलबजावणी होण्याचं काम आहे ते आपण करण्यासाठी पुढे जाऊया एवढी खात्री देतो. हे देत असताना सन्माननीय आमदार आदरणीय काळे सरांनी ज्यांनी विचारलं की बाबा जी आता ही केस आहे की ज्या केसमध्ये एकूणच सगळे आरोपी सुटलेत आणि आरोपी सुटायला नाहीत, या सगळ्यावरती अधिकाऱ्यांच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. तिथं कारवाई करण्याबद्दलचा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जी तक्रार नोंदवली त्यानंतरचा फॉलोअप सुरू आहे.
अजूनही त्याच्यामध्ये ज्या ज्या उणिवा असतील त्या आम्ही दुरुस्त करू. विशेषतः मी आपल्याला सांगतो की आमच्या 3 बैठकांना आपल्या हायकोर्टचे सरकारी वकीलला सुद्धा बोललं होतं. त्यांची सुद्धा भावना आपल्या सगळ्यांच्या सारखीच आहे. त्यामुळे त्यांचाही उपयोग करून घेऊन आपण या सगळ्या केसेस एकूण स्ट्रॉंग आणि त्याला आपण म्हणू की कन्व्हिक्शन झालं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की कन्व्हिक्शन होत नसल्यामुळे सुद्धा एका बाजूला केस डिले होते, पोलिसांचा उशीर होतोय, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना मदत करायला तर फारसा त्यांचा उत्साह नसतोय. अशा गोष्टी कशामुळे होत आहेत तर त्यांना असं वाटतं की कुठं आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फारसं आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा. पण कन्व्हिक्शन रेट वाढण्याबरोबरच केसमध्ये सुद्धा सहभाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी असतील, तिथले पोलीस प्रमुख असतील, यांच्याबरोबर साधारणतः 3 बैठकांमध्ये व्हीसीवरती आपण सगळ्यांना बोललोय. राज्याच्या आयजीना सुद्धा आपण सोबत घेतले आणि ते सगळेजण सुद्धा आपल्या इतकेच या सगळ्या गोष्टींसाठी पुढे आहेत. टोल फ्री नंबर जो आहे तो टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे. आमची मुलगी ही वेबसाईट जी आहे ती सुद्धा आपल्याकडे अतिशय प्रभावीपणाने काम करते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण प्रभावीपणाने घेऊन जातोय. आदरणीय बच्चूभाऊंनी त्यांच्या स्वभावशैलीप्रमाणे एक प्रश्न विचारला आणि मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावशैलीप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्या या आरोग्य विभागामध्ये जे काम चांगलं करणारे लोक असतील त्यांना पुढे घेऊन जाणं आणि चुकीचे असतील त्या सगळ्या लोकांवरती कारवाई करणं हे माझा प्राधान्यक्रम किंवा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या ज्या निदर्शनास येतील ते सगळे लोक सगळ्यांच्यावर जे ते एकच नाही, आता पुढे आपण बघायला अजून बऱ्याच लोकांची चौकशी लागेल. जे जे काम करतील त्यांचा सन्मान आणि जे काम करणार नाहीत त्यांना फक्त लक्षातच राहील अशा पद्धतीचं काम म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग असं सुद्धा आपल्याला निदर्शनास येईल.